नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत सावजी राजमा मसाला. तो कसा करायचा हे बघूया. तर चला. इथे आपल्याला राजमा करण्यासाठी इथे मी 1 वाटी राजमा घेतलेला आहे. याला स्वच्छ पाण्याने धुवून 5-6 तास भिजत घालायचे. मी राजमा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये मी पाणी टाकून दिलेले आहे. याला 5-6 तास भिजू घालत ठेवू. इथे 5-6 तास झालेले आहे. आपला राजमा छान भिजलेला आहे. इथे आता आपल्याला हे खडे मसाले घ्यायचे आहे, ज्यामध्ये मिरे घेतले आहे मी, लवंग, दालचिनी, छोटी वेलची, हे सगळे खडे मसाले टाकून आपल्याला कुकरमध्ये राजम्याला 5-6 शिट्टे काढून घ्यायचे आहे. राजम्यामध्ये मी आता सगळे खडे मसाले टाकलेले आहे. आता या राजम्याला आपण 5-6 शिट्ट्या कुकरमध्ये काढून घेऊ. कुकरमध्ये आता आपण पाणी घालून घेतले आहे, रिंग ठेवलेली आहे. त्यात आपण राजमा ठेवलेले आहे. याच्या आता आपण छान 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तुम्हाला जितके मऊ वाटेल तेवढे. मला सॉफ्ट आवडते राजमा म्हणून मी जास्त शिट्ट्या काढत आहे. आता आपण कुकर लावून देऊ. कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे. याला 1 शिट्टी होतपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवायचं. नंतर 1 शिट्टी झाल्यावर मंद गॅसवर ठेवून आपण 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे आपण राजम्याच्या छान 5-6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आपला राजमा छान मऊ शिजलेला आहे. इथे आता आपल्याला राजम्याचा मसाला बनवासाठी कांदा घेतला आहे, खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. हे दोन्ही आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे. इथे कांद्याला भाजण्याच्या अगोदर कांद्याला असं उभं आणि आडवं चिरून घ्यायचं आहे. काप असा देऊन द्यायचा आहे आणि मग भाजायला ठेवायचं आहे. इथे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेत आहे. इथे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. इथे आपण भाजलेल्या कांद्याचे तुकडे करून घेतले आहे. इथे खोबरं घेतलं आहे, थोडे धणे घेतले आहे, आलं लसूण घेतलं आहे. या सगळ्याची आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे, वाटून घ्यायचं आहे. इथे आपण कांदा खोबऱ्याचं मिक्सरला वाटून घेतलं आहे, छान पेस्ट करून घेतली आहे, बघू शकता. इथे आपण 2 टोमॅटो घेतले आहे स्वच्छ धुवून. याची आता मिक्सरमध्ये छान प्युरी करून घ्यायची आहे, पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपण टोमॅटो प्युरी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, छान पेस्ट केलेली. आपण आता राजम्याला फोडणी देणार आहे. एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता मोहरी टाकून द्यायची. आपली मोहरी तडतडल्यावर आपण याच्यामध्ये जिरं टाकून द्यायचं आहे. आपली मोहरी जिरं छान तडतडू द्यायचं आहे. आता आपलं जिरं मोहरी छान तडतडली आहे. याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून द्यायचं. छान परतून घ्यायचं. याला 2-3 मिनिटं छान याला तेल सुटतपर्यंत छान परतून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. असंच तेल सुटू द्यायचं. इथे आता आपल्याला काही सुके मसाले लागणार आहे. तिखट, हळद, गोडा मसाला, मीठ, धनेपूड. आपण याला छान परतून घ्यायचं आहे. छान आपला मसाला छान हलका झालेला आहे, छान तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण हे अंदाजानुसार काढलेले मसाले टाकून द्यायचे आहे. तिखट, मीठ, हळद आणि धनेपूड, गोडा मसाला हे सगळे टाकून द्यायचं आणि यालाही 2 मिनिटं परतून घ्यायचं छान मसाल्याला. म्हणजे आपल्या मसाल्यातली चव छान रिलीज होते. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून द्यायची आहे आणि यालाही छान 2-3 मिनिटं छान होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. मी आता याला छान शिजू देते 2-3 मिनिटं. इथे आपली टोमॅटो प्युरी पण छान शिजलेली आहे. याच्यामध्ये आपण आता हा राजमा टाकून द्यायचा आहे पाण्यासकट.
आणि याला छान हलवून द्यायचं आहे. आता याच्यावर आपण झाकून देऊया आणि याला छान 5-7 मिनटं शिजू देऊया. इथे आपले 5-6 मिनटं झालेले आहे. आपण 5-6 मिनटं याकरता ठेवले होते की या राजम्यामध्ये पूर्ण आपल्या मसाल्याचा फ्लेवर गेला पाहिजे, म्हणून आपण 5-6 मिनटं याला शिजायला ठेवलं होतं. आता या भाजीमध्ये तुम्हाला जितका घट्ट किंवा पातळ रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं. मी हे वाटणाचं पाणी टाकून देते. तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, तुम्हाला जितकं पातळ किंवा घट्ट रस्सा पाहिजे तेवढं. आणि याला आता छान परतून झालं की याच्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि याला परत 5-7 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आणि परत शिजू द्यायचं थोडा वेळ. अशा तऱ्हेने तयार झालेला आहे आपला सावजी राजमा मसाला. छान खमंग टेस्टी. तुम्ही पण करून बघा. मी हा राजमा सर्व केलेला आहे. भात पोळीसोबत कांदा घेतलेला आहे. तुम्ही असंच भात पोळी किंवा पुरी भाकरीसोबत सर्व करू शकता. खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.